हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला. बेस्ट निवडा, रामबंधू निवडा. आवरट हगवण्यांचा आणखीन एक कारनामा. सासू आणि नणदेकडून रुखवताची ऑर्डर जालिंदर सुपेकरांच्याच पत्नीला द्या म्हणून आग्रह, तर रुखवतासाठी 1 लाखांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर. हिंदी ही मुंबईची बोलीभाषा बनलेली आहे. हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण. मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र येणार माहिती नाही. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांचं सूचक विधान. कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र. पलावा पुलाच्या रखडलेल्या कामासंदर्भात एकत्र आंदोलन करत सरकारला विचारला जाब. तीनशेव्या जयंतीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन, तर मोदींच्या हस्ते भोपाळमध्ये अहिल्याबाईंच्या टपाल तिकिटाचं आणि नाण्याचं अनावरण. अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती. चौंडीत मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आरती. ठाणे एलिव्हेटेड रोड आणि टनेल प्रोजेक्टला ब्रेक. सार्वजनिक हिताचं कारण देत सुप्रीम कोर्टाकडून दोन्ही प्रकल्पांचं कंत्राट रद्द. 14,000 कोटींच्या निविदा प्रक्रियेत अनियमिततेचा आरोप. निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी. पुणे शिवाजीनगर न्यायालयाने सुनावली कोठडी, तर निलेशवरती वैष्णवीच्या बाळाची हेंडसाळ केल्याचा आरोप. बोरिवली पश्चिममध्ये कार पार्किंगची लिफ्ट कोसळली. एका कामगाराचा मृत्यू तर एक कामगार जखमी. लिफ्ट दुर्घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट. चिपी विमानतळावरून 11 जूनपासून हैदराबाद बंगळुरू विमानसेवा सुरू होणार. फ्लाय 91 कंपनीकडून बुकिंग सुविधा सुरू. आणि साईबाबा संस्थान मंदिरातील कर्मचाऱ्याकडून लाखो रुपयांची चोरी. मोजदाद करताना 500 रुपयांचं बंडल लांबवलं. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. बडतर्फीची कारवाई सुरू.